नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत. सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती नवीन नवीन संकल्पना, जे काही व्याकरणाचं पर्व बदलते आहे किंवा बदलतं स्वरूप लक्षात घेता आपण बरीचशी लेक्चर त्या ठिकाणी घेतोय. पहिलं लेक्चर आपण घेतलेलं होतं राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण. दुसरं लेक्चर आपलं झालं अभ्यासक्रम विश्लेषण. आणि आता आपण तुमच्यासाठी नवीन महत्त्वाचं लेक्चर घेऊन आलो आहे, तो म्हणजे महत्त्वाचा घटक संधी. बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा घटक, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. आणि त्यातला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण इथं घेणार आहे. त्या म्हणजे कोणत्या, तर नेहमी गोंधळात टाकणारे जे काही नियम आहे ते गोंधळात टाकणारे नियम या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. तर आता आपण जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष घटकाकडे जाऊया. आता यामध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचं आपला पहिला महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे प्रथम व्यंजन संधीचा. आतापर्यंत तुम्ही व्यंजन संधी अभ्यासलं असेल, आतापर्यंत तुम्ही व्यंजन संधीची उदाहरणं सोडवली असतील, पण तुम्हाला हा बदलता आयोगाचा पॅटर्न लक्षात घेता, हे बदलतं स्वरूप लक्षात घेता यामध्ये काही नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या संकल्पनेवरती आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारले मित्रांनो, म्हणून या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागत आहेत. ओके, प्रथम व्यंजन संधीचा नियम ओळखायचा कसा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जोडून आलेल्या शब्दात जर क, च, ट, त, प या 5 व्यंजनांपैकी एखादं व्यंजन जर जोडून आलेलं असेल तर त्यावरून ते उदाहरण ओळखलं जातं मित्रांनो का ते प्रथम व्यंजन संधीचं आहे म्हणून. बरोबर आहे. मग त्यासाठी हा स्पर्श व्यंजनांचा जो काही गट आहे, हा स्पर्श व्यंजनांचा गट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग स्पर्श व्यंजनांमध्ये कोणकोणती व्यंजनं येतात, तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा गट, त्याच्यानंतर दुसरीकडे आलेलं असतं, यामध्ये आलेली असतात कठोर व्यंजने. ओके, कठोर व्यंजने यांचा समावेश होतो. इकडं येतं मृदू व्यंजने आणि त्यानंतर इकडं आलेलं असतं अनुनासिके. हा गट आपल्या समोर असणं महत्त्वाचं आहे. जर हा गट समोर असेल तर आपण आलेल्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो, कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होते. इकडं बघा आता क, च, ट, त आणि प ही 5 व्यंजनं अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मग यामध्ये इकडं कठोर व्यंजनामध्ये येणारा क आणि ख, इकडं येणारा ग आणि घ, इकडं हा वाङ्मयाचा येतो. बरोबर आहे, अनुनासिकांमध्ये. त्यानंतर इकडं येतं च आणि छ, इकडं आलेला असतो ज, झ, त्यानंतर इकडं येतो हा य. ओके, त्यानंतर इकडं येतो ट, ठ, इकडे येतो ड, ढ, त्यानंतर इकडं येतो हा न बाणाचा. हा क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा अनुनासिकांचा. इकडं येतो त, थ, द, ध आणि त्यानंतर इकडे येतो न नळाचा. आणि शेवटचा गट आहे आपला प चा, प, फ, इकडं ब, भ आणि इकडं आहे म. अशा पद्धतीने हा जो तक्ता आहे, हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपल्या समोर असणं महत्त्वाचं आहे. आता बघा काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिली आहेत. एकीकडे जोड शब्द आहे, एकीकडे त्या ठिकाणी पोट शब्द किंवा विग्रह आहे. बरोबर आहे. आता पहिला शब्द आहे विपत्काल. आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला आहे, पण आता कन्सेप्ट आपल्याला काय अभ्यासायची आहे. बरोबर आहे. विपत्काल म्हटल्यानंतर आपण या नियमामध्ये जो जोड शब्द आपल्याला दिलेला असतो, तर दिलेल्या जोड शब्दाचा विग्रह करत असताना जे काही त्या ठिकाणी क, च, ट, त, प यांचा जो काही गट आहे, तर या गटातील तिसरं व्यंजन घेत असतो आणि आपण विग्रह रीतसर करत असतो. आतापर्यंत आयोगाने आपल्याला तेच उत्तर आतापर्यंत सांगितलेलं आहे. पण हे जे काही त्या ठिकाणी व्याकरणाचं बदलतं स्वरूप आहे, हे लक्षात घेता मी तुम्हाला काही नवीन गोष्टी सांगतोय आजच्या लेक्चरमध्ये. तर या शब्दाचा विग्रह काय होतो, तर तोच होतो विपद अधिक काल. अशा पद्धतीने विग्रह होत असतो. आणि त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, ते कोणतं घेतलंय आपण, वाक्पती असं उदाहरण घेतलंय. या शब्दाचा विग्रह म्हणजे क या गटातलं तिसरं व्यंजन घेतलं ग आणि तिसरं व्यंजन घेऊन त्या ठिकाणी काय केला आपण, विग्रह केला वाग अधिक पती. ओके, आता या ठिकाणी मला एक कन्सेप्ट सांगायची आहे. बघा मी आता पुढं एक बॉक्स केलेला आहे, त्या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की अति महत्त्वाचं. आता अति महत्त्वाचं काय की वाग हा मूळ शब्द वाच या शब्दाची प्रथमेची रूपे वाक आणि त्यानंतर वाग अशी दोन्ही रूपे समान मानली जातात. लक्षात ठेवा. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माझा
की इकडं आपण जो काही त्या ठिकाणी वाग असा विग्रह केलेला आहे, म्हणजे याची गणना वाक बरोबरच केलेली आहे. म्हणजे तिकडं पुढे थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी आपल्या पुस्तकामध्ये किंवा या सर्व गोष्टीची संकल्पनेची विस्तृत पद्धतीची मांडणी आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेली आहे. ते पुढं त्या ठिकाणी त्याचा जे काही म्हणजे माहिती आहे ती पुढं त्या ठिकाणी मी या लेक्चरमध्ये ॲड केलेली आहे, ती पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. ओके, पण एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा, आतापर्यंत आयोगाने आपल्याला जे काही उत्तर दिलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे, कारण की दोघं गोष्टी समान आहे. पण पुढे जर यावरती प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवा की इकडं आलेला क आणि इकडं आलेला ग, इकडं ह्या ग आणि क ह्या दोन्ही गोष्टी काय असतात, समान असतात. ह्या दोन्ही कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करा. बघा आता पुढे यामध्ये आता हे जे उदाहरण आहे पहिलं, तर हे उदाहरण कोणत्या नियमावरती अवलंबून आहे, म्हणजे या ठिकाणी जी काही रचना बनते ती कोणत्या व्यंजनाची बनते, तर इकडं बनलेली रचना त्या ठिकाणी संयुक्त व्यंजनाची रचना बनत असते. लक्षात ठेवा, कोणत्या व्यंजनाची, संयुक्त व्यंजनाची. ओके, आता यावर आधारित प्रकार दोन बघा, इकडे लक्ष द्या. प्रकार दोन आधारित काय आहे की आता हा जो नियम आहे तर हा कशावरती आधारित आहे, तर द्वित व्यंजनावरती हा नियम आधारित आहे. म्हणजे द्वित व्यंजन म्हणजे काय, सर्वांना माहिती असेल की जे व्यंजन त्याच व्यंजनाला ज्या ठिकाणी जोडून आलेलं असतं त्याला मराठीमध्ये द्वित व्यंजन म्हणतात ना, बरोबर आहे. मग आता इकडे सुद्धा एकीकडे जोड शब्द दिलाय, एकीकडे त्या ठिकाणी पोट शब्द किंवा त्याचा विग्रह आपल्याला करायला सांगितलाय. आता द्वित व्यंजनाची जी संकल्पना आहे ती वरती मी लिहिली आहे की जोडून आलेल्या शब्दात क च ट त प या 5 व्यंजनांपैकी तेच व्यंजन त्या जोडाक्षराला जोडून येतं. त्या शब्दाचा विग्रह करताना त्याच गटातील तेच व्यंजन घेऊन विग्रह केला जातो. लक्षात ठेवा, यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून सांगतोय पृथक्करण हा शब्द आहे, याचा विग्रह कसा होतो, तर याचा विग्रह होतो पृथक अधिक करण. आता काही ठिकाणी पर्यायामध्ये पृथक ग असंही त्या ठिकाणी असतं, पण ते जे आलेलं असतं तर ते त्या ठिकाणी या द्वित व्यंजनांसाठी ते महत्त्वाचं ठरत नाही. त्यानंतर तत, तर याचा विग्रह होतो तत अधिक तत, अशा पद्धतीने विग्रह होत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी द्वित व्यंजन जोडून आलेलं असतं तर त्या द्वित व्यंजनामध्ये तेच व्यंजन घेऊन दिलेल्या जोड शब्दाचा विग्रह केला जातो. या संकल्पना क्लिअर करा. त्यानंतर पुढे बघा, थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही जोड शब्द आहे त्या जोड शब्दांचा विग्रह अशा पद्धतीने केलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं वाक्पती या शब्दाचा विग्रह तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितला. त्यांनी नियम सांगितलेला आहे मित्रांनो, कोणत्याही अघोष वर्णापुढे कोणताही अघोष वर्ण आला असता, तुम्हा सर्वांना माहिती आहे अघोष म्हटल्यानंतर त्याला कठोर वर्ण असं म्हटलं जातं. पहिल्याच्या जागी त्याच्या गटातील श्वास अल्प प्राण वर्ण येतो. जसे त्यांनी अशा पद्धतीने विग्रह करून दिलेला या शब्दांचा वाक अधिक पती, त्याची जोडणी केलेली आहे वाक्पती. ओके, म्हणजे याच्यानंतर आता मला काय सांगायचं आहे, आतापर्यंत आयोगाने आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे वाग अधिक पती तेही बरोबर आहे, कारण की मी तुम्हाला एका बॉक्समध्ये एक टिप सांगितली होती की जो काही क आणि ग या दोन्हीही गोष्टी समान आहे. म्हणून ही संकल्पना इकडं मला क्लिअर करायची आहे. आता यानंतर जर प्रश्न विचारला गेला किंवा त्या ठिकाणी बदलतं स्वरूप लक्षात घेता ही कन्सेप्ट मला त्या ठिकाणी क्लिअर करावी वाटली, म्हणून त्या ठिकाणी या सर्व गोष्टी सांगतो आहे. अशा पद्धतीने त्याचा विग्रह केलेला आहे. इकडे पृथक्करणचा विग्रह आहे पृथक अधिक करण म्हणजे पृथक्करण. सरितपती म्हणजे सरितपती म्हणजे इकडं त घेतलेला आहे, दिलेल्या शब्दाचा विग्रह केलेला आहे. त्यानंतर तत अधिक तत म्हणजे तत्त, अशा पद्धतीने विग्रह केलेला आहे. म्हणून या संकल्पना क्लिअर ठेवा. ओके, त्यानंतर पुढे जाऊया आपण आता परिवर्तन व्यंजन संधीचा नियम. यावरती सुद्धा आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. आता हा नियम काही जणांनी वाचला असेल. ओके, बघा नियम काय आहे की अ आ सोडून कोणताही स्वर आल्यास त्यापुढे कोणतं व्यंजन आल्यास स हे व्यंजन आल्यास आले असता संधी होताना मित्रांनो स चा काय होतो तर श होतो. अशा पद्धतीचा हा नियम आहे.
यावरती प्रश्न आतापर्यंत आयोगाने काय विचारलाय? ही चौघं त्या ठिकाणी उदाहरणं परीक्षेमध्ये आलेली होती आणि सांगितलेलं होतं की दिलेल्या पर्यायातील कोणतं व्यंजन संधीचं उदाहरण आहे ते ओळखा, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला होता मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा, ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं महत्त्वाचं आहे की जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा पहिला शब्द झाला प्रति, ओके, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इकडं काय आलेला आहे, इकडं रस्व ई आलेला आहे, ओके, म्हणजे अ आ सोडून कोणताही स्वर आला तिकडं ई आलेला आहे, ओके, आणि त्यानंतर त्याच्या पुढे जर स आला इकडं स आलेला आहे, ओके. मग अशा वेळेस दिलेल्या शब्दाची जोडणी करताना या सचं रूपांतरण कशामध्ये होते तर सांगितलेलं आहे सचं रूपांतरण या क्ष मध्ये होते. लक्षात ठेवा. म्हणजे या दिलेल्या विग्रह करून दिलेल्या शब्दाची जोडणी जर तुम्हाला करायची आहे जोड शब्दाची, तर दिलेल्या जोड शब्दाची जोडणी कशा पद्धतीने होईल तर जोडणी अशा पद्धतीने होईल प्रति अधिक शंग, अशा पद्धतीने जो स आहे सचं रूपांतरण क्ष मध्ये होणार. कन्सेप्ट क्लिअर करा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी उत्तर देत असताना विसर्ग संधी म्हणून काही जणांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं होतं, कारण की क्ष जो आलेला असतो तो विसर्ग संधीमध्ये येत असतो. जसं की त्या ठिकाणी आता पुढचं उदाहरण आहे वि अधिक सम, विग्रह करून दिलेला आहे शब्द, व मध्ये कोणता स्वर आलेला आहे, व मध्ये ई स्वर आलेला आहे, ओके. त्यानंतर पुढे त्याच्या पुढं स आलेला आहे, याची जोडणी होत असताना काय होणार तर याची जोडणी होणार विषम, अशा पद्धतीने जोडणी होणार. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनु अधिक संग, इकडं न मध्ये कोणता स्वर आलेला आहे तर न मध्ये उ हा स्वर आलेला आहे. याची जोडणी होत असताना कशी होणार तर याची जोडणी अशा पद्धतीने होणार अनु अधिक शंग, अशा पद्धतीने. लक्षात ठेवा, या संकल्पना महत्त्वाच्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे नियम जर तुम्हाला समजले तर संधीमध्ये शक्यतो तुमचे मार्क जात नाही, ओके. चला पुढचा शब्द आहे बघा आता नि अधिक सिद्ध. मग आता इकडं सुद्धा कोणता स्वर आलेला आहे तर इकडं रस्व ई आलेला आहे, ओके. मग पुढे स आलेला आहे, म्हणजे याची जोडणी होत असताना काय होणार तर जोडणी होणार निषिद्ध, अशा पद्धतीने. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं आलेली असतात. म्हणून लक्षात ठेवा की हे जे उदाहरण आहे याला परिवर्तन संधीचा नियम किंवा संकीर्ण संधीचा नियम किंवा व्यंजन संधीचा नियम म्हणून ओळखलं जातं, लक्षात असू द्या. त्यानंतर यावर आधारित आता जे काही त्या ठिकाणी आपण उदाहरण घेतलं, पहिला जो नियम घेतला की स बद्दल श होतो. आता इकडे लक्ष द्या, आता या ठिकाणी हे एकमेकांवरती अवलंबून जे काही नियम आहे ते नियम सांगणं महत्त्वाचं आहे किंवा ते नियम घेणे महत्त्वाची आहे, कारण की इथं मार्क जाण्याची दाट शक्यता आहे. बघा आता नियम काय सांगतोय की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ सोडून कोणताही स्वर आला, आधीच्या नियमामध्ये सुद्धा तेच होतं. पुढं काय झालंय की आल्या स्वर त्यापुढे स व्यंजन आल्यात सचा क्ष होत नाही, ओके. सचा क्ष होत नाही हे अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतोय, ओके. म्हणजे आता या ठिकाणी विस्मरण हा जोड शब्द होता, बरोबर आहे. मग विस्मरण वि अधिक स्मरण अशा पद्धतीने विग्रह करून दिलेला शब्द होता. मग तो जोड शब्द कोणता तर तो जोड शब्द जशाच्या तसा येणार ना, मराठीमध्ये अशाच पद्धतीने वापरतो ना आपण त्याला. म्हणून लक्षात ठेवा की वि अधिक स्मरण म्हणजे विस्मरण, म्हणजे जो स आलेला आहे का नाही त्यामध्ये तो जोडून आलेला आहे, त्याचा क्ष जोडणी होताना होणार नाही, एवढं मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे जो पहिला नियम मी तुम्हाला सांगतोय की स बद्दल क्ष होतो त्या नियमाला ही उदाहरणं अपवाद आहे. आता जे दुसरं लेक्चर असेल आपलं संधीवरचं, तर संधीवरचं दुसरं लेक्चर असं असेल की संधीतील अपवादात्मक बाबी किंवा अपवादात्मक जी काही उदाहरणं आहे त्यावरती आपण दुसरं लेक्चर घेणार आहोत, ओके. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्हाला मराठी विषयीच्या नवीन संकल्पना आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. नवनवीन किंवा आयोगाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सराव प्रश्नसंच असतील, शब्द संग्रहाची लेक्चर असतील, ओके. या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल खरंच तर त्या ठिकाणी लाईक सुद्धा करा.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कोणत्या घटकावर कोणता घटक तुम्हाला अवघड जातो, कोणत्या घटकावरती लेक्चर घेतलं पाहिजे ते सुद्धा आवर्जून कमेंट्समध्ये मला सांगा. ओके, त्यावरती आपण लेक्चर घेणार. बघा आता पुढचा शब्द आहे अणु अधिक सरण. आता याची जोडणी होताना कशी होणार, तर जोडणी होताना तशीच होणार ना, अनुसरण अशा पद्धतीने जोडणी होणार. त्यानंतर वि अधिक सर्ग याची जोडणी होणार विसर्ग अशा पद्धतीने, लक्षात ठेवा. त्यानंतर वि अधिक स्तीर्ण याची जोडणी होताना कशी होणार, तर जोडणी होताना विस्तीर्ण अशा पद्धतीने होणार. फक्त या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की स चा क्ष होत नाही. हा गोंधळात टाकणारा नियम आहे. आपल्याला परीक्षेमध्ये या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढे आहे आता विसर्ग संधीतील काही नियम आहेत की ते नियम सुद्धा काय करत असतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली मार्क घेऊन जात असतात. मग ती मार्क जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी हा कन्सेप्ट क्लिअर करा. बघा आता विसर्गाच्या मागे, कुणाच्या मागे, विसर्गाच्या मागे ओके काय आल्यास ई किंवा उ हा स्वर आल्यास व विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचं रूपांतरण कशामध्ये होते, र मध्ये होते. कन्सेप्ट क्लिअर करा की इकडं विसर्गाच्या मागे रस्व ई किंवा उ आलेला आहे, बरोबर. असंच आपल्याला 2-3 उदाहरणामध्ये सलग 2-3 नियमांमध्ये अभ्यासायचा आहे. आता बघा या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना, बरोबर, दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना दुर्जन हा शब्द निर्लोभ आहे, निरस आहे, बरोबर. यांचा विग्रह करताना दिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये र आलेला आहे, प्रत्येक जोड शब्दामध्ये र आलाय. त्या रचं तुम्हाला फक्त विसर्ग करायचा आहे आणि दिलेल्या शब्दाचा विग्रह करायचा आहे. म्हणजे दुर्जन या शब्दाचा विग्रह होताना कसा होणार, दु अधिक जन, दु विसर्ग अधिक जन अशा पद्धतीने विग्रह होणार. त्यानंतर निर्लोभ या शब्दाचा विग्रह होताना कसा होणार, नि विसर्ग अधिक लोभ, म्हणजे त्यामध्ये आलेला जो र आहे रचा लोप होणार. नीरस ओके याचा विग्रह होताना नि विसर्ग अधिक त्या ठिकाणी अ स अशा पद्धतीने विग्रह केला जाणार. ओके अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की ह्या द मध्ये रस्व उ आलेला आहे, त्यानंतर पुढं ज आलेला आहे, इकडं रस्व ई आलेला आहे, इकडं त्या ठिकाणी काय आलेला आहे, रस्व ई आलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने यांची रचना झालेली आहे आणि कशा पद्धतीने या सर्व जे काही स्वर आली आहेत ती स्वर आपण त्या ठिकाणी बघतोय. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याचं रूपांतरण र मध्ये होत असते. आता बघा यावर आधारित दुसरा नियम काय सांगतोय, दुसरा नियम काय सांगतोय बघा, विसर्गाच्या मागे ई किंवा उ. आता आधी पण ई किंवा उ होतं, पण इथं सुद्धा ई किंवा उ आहे, पण पुढे काय बघा, पुढे क ख प फ आल्यास विसर्गाचं रूपांतरण कशामध्ये होते, क्ष मध्ये होते. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करायची. तिकडं मृदू व्यंजन आल्यास, आता इकडं क ख प फ यापैकी एखादं व्यंजन आल्यास ओके तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतरण कशामध्ये होते, तर क्ष, षटकोनाचा क्ष त्यामध्ये रूपांतरण होत असते. म्हणजे याचा विग्रह करताना शांततेने कन्सेप्ट क्लिअर करायचे मित्रांनो. आता इथं विग्रह होत असताना जो क्ष आलेला आहे त्या क्षचा विसर्ग होतो नि विसर्ग अधिक कर्ष अशा पद्धतीने त्याचा विग्रह होत असतो. त्यानंतर दुसरं उदाहरण काय आहे, निष्काम. ओके निष्काम म्हटल्यानंतर नि विसर्ग अधिक काम अशा प्रकारे. त्यानंतर दुष्कृत, दुष्कृत या शब्दाचा विग्रह दु विसर्ग अधिक कृत अशा पद्धतीने विग्रह होणार. म्हणजे इकडं हा जो न आहे न मध्ये आलेला रस्व ई आहे. दुसरं जे उदाहरण आहे न मध्ये आलेला हा रस्व ई आहे. त्यानंतर हा दु मध्ये आलेला हा रस्व उ आहे. अशा पद्धतीने माहिती असलं पाहिजे. आणि पुढे काय आल्यास क ख प फ, इकडं क आलेला आहे, इकडं ही क आलेला आहे, निष्पाप प येतो, निष्फळ फ येतो. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं यामध्ये आलेली असतात. फक्त सांगणं एकच आहे माझं की पुढे ई किंवा उ, तिकडं जर मृदू व्यंजन आलं तर र होतो, इकडं क ख प फ जर आला तर काय होतो, षटकोनाचा क्ष होत असतो. लक्षात ठेवा. अजून पुढे बघा या ठिकाणी विसर्गाच्या मागे काय आल्यास अ आल्यास ओके आणि पुढे पुन्हा आता क ख प फ जर आला तर तो विसर्ग काय राहतो, कायम राहतो. आता त्या विसर्गाचा लोप होत नाही.
आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं उदाहरण आतापर्यंत विचारलं आहे, रजः अधिक कण अशा प्रकारचं उदाहरण विचारलं आहे, पण बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पर्याय रजोकण असा सुद्धा असतो, पण रजोकण म्हटल्यानंतर ते चुकीचं आहे। या ठिकाणी जर इकडं हा विसर्ग आलाय आणि विसर्गाच्या मागे जर ज मध्ये हा अ स्वर आलाय म्हणजे विसर्गाच्या मागे अ स्वर आला, पुढे क ख प फ आला, इकडं क आलेला आहे। ओके, मग दिलेल्या उदाहरणातील जो विसर्ग असतो ना, तर दिलेल्या उदाहरणातील विसर्ग हा काय राहतो, कायम राहतो, म्हणजे विग्रह होतानाही कायम राहतो, जोडणी होतानाही कायम राहतो। या संकल्पना क्लिअर करा। क ख प फ पुढे आला, आधीच्या नियमामध्ये सुद्धा पुढे आला होता, पण दोघांमध्ये फरक एवढा होता की तिकडं ई किंवा उ होता मागे, इकडं मागे अ आहे म्हणून तो कायम राहतोय, तिकडं त्याचं रूपांतर क्ष मध्ये होत होतं, लक्षात ठेवायचं। ओके, तेजः पुंज। ओके, आता इकडं याची जोडणी होते तेज पुंज जशीच्या तशी, लक्षात ठेवा आवर्जून। अधः पतन याची जोडणी तशाच पद्धतीने होत असते, अशाच पद्धतीने जोडणी होते, म्हणून लक्षात ठेवा। जरी संकल्पना तुम्हाला छोट्या वाटत असल्या तरी नेहमी गोंधळात टाकणारी ही नियम असतात, म्हणून या सर्व गोष्टी सांगतोय। ओके, आता बघा आयोगाने यावरती कशा पद्धतीची प्रश्न आतापर्यंत विचारलेली आहे। बघा पहिला प्रश्न काय की विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांची केली जाते। आता हा प्रश्न कधी विचारलेला, एएसओ मुख्य परीक्षा 2017 ला विचारलेला आहे। ओके, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आयोगाने आपल्याला उत्तर कोणतं दिलेलं आहे तेच बरोबर आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं की जे काही वाघ किंवा त्या ठिकाणी जे काही त आलेला असेल तर त्याच्या बाबतीत तर तिसरं व्यंजन, तच्या बाबतीत तर आपण तिसरं व्यंजन घेऊनच त्या ठिकाणी विग्रह करतो। पण दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगितलं, सरितपती, बरोबर ना। हे उदाहरण तुम्हाला मी जे काही थोर व्याकरणकार आहे त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही त्यांनी दिलेलं आहे विस्तृतपणे मांडणी करून दिलेली आहे, तर ती मांडणी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली। सरितपतीचा विग्रह आपण घेतला होता सरित अधिक पती, अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी होती, बरोबर। तर लक्षात ठेवा की जी रचना आहे ती रचना तिसरं व्यंजन घेऊनच त्या ठिकाणी विग्रह केला जातो, पण यानंतर जर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला तर क आणि त्यानंतर जो ग आहे तरी दोघंच्या दोघं समान आहे, आणि त्यानंतर जो त आलेला आहे तर तो त सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, समान आहे। म्हणजे सरित अधिक पती आणि विपद अधिक काल हे दोघेही गोष्टी काय आहे तर त्या ठिकाणी समान आहे, लक्षात ठेवा। म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता। मग या नियमाला अनुसरून जेव्हा तुम्हाला प्रथम व्यंजन संधीच्या नियमाचं उदाहरण विचारलं जातं तेव्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तिसरं व्यंजन घेऊनच विग्रह जो काही आहे तो केला जातो, पण जे काही तुम्हाला मी संकल्पना होती, नवीन संकल्पना, ती या लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सांगितलेली आहे। बघा आता पुढचं उदाहरण जे काही विचारलेलं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 ला विचारलेला प्रश्न आहे, व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा। आता इथं सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय। आता इथं काय विचारलेलं आहे, पृथक अधिक करण म्हणजे पृथक्करण। आता व्यंजन संधीची उदाहरणं विचारलेली आहे, म्हणजे पहिल्या उदाहरणाचा विग्रह अशा पद्धतीने दिलाय म्हणून हा प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे। आता इकडे बघा, रजः अधिक गुण रजोगुण, मनः अधिक रम मनोरम। आता हे तर नाही, हे तर विसर्ग संधीची गेली, बरोबर का नाही, म्हणजे ए आणि डी ही उत्तरं त्या ठिकाणी बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3, कारण की इकडे फक्त मला एकच सांगायचं होतं की पृथक अधिक करण याचा विग्रह कशा पद्धतीने झालेला आहे। त्यानंतर अजून पुढे खालील जोड शब्दातील पर्याय उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे। आता याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की वाघ अधिक पती। आतापर्यंत जी प्रश्न आपल्याला विचारलेली आहे तर ती प्रश्न अशाच पद्धतीने विचारलेली आहेत आणि आपल्याला उत्तर तिसरं व्यंजन घेऊनच त्या ठिकाणी विग्रह जो काही आहे तो केलेला आहे आणि तेच उत्तर आपलं बरोबर आहे, काही अडचण नाही। ओके, फक्त त्या ठिकाणी याच्या नंतर जर काही प्रश्न विचारली गेली तर लक्षात असू द्या। त्यानंतर पुढे बघा उत्तर तेच द्यायचं आपल्याला। बघा आता एक प्रश्न विचारलेला इथं, दिक अधिक पाल दिक्पाल हा संधी प्रकार कोणता। आता इथं
एसो मुख्य परीक्षा 2012ला प्रश्न विचारला आणि याचं उत्तर आहे व्यंजन संधी. फक्त एकच लक्षात ठेवा की दिलेल्या शब्दाचा विग्रह कशा पद्धतीने झालेला आहे तर दिक अधिक पाल अशा पद्धतीने विग्रह झालेला आहे. म्हणजे क घेऊनच त्या ठिकाणी विग्रह केलेला आहे आणि ते उत्तर जे काही आहे ते बरोबर आहे. ओके, यावरती कृषी सेवा 2017ला सुद्धा प्रश्न विचारलेला होता आणि तो प्रश्न आयोगाने काय केला होता, रद्द केला होता. लक्षात असू द्या. अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या संकल्पना होत्या, त्या संकल्पना या लेक्चरमध्ये मी क्लिअर केल्या आहेत. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न विचारलेला आहे, खालील जोड शब्दातील पर्याय उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे तर वाक्तांडन असा शब्द आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तर जे काही आहे ते वाघ अधिक ताडन हे उत्तर बरोबर आहे. कारण की मी तुम्हाला नेहमी सांगतोय की जे बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की संस्कृतमधलं जी काही रचना आहे की वाच याच्या बरोबर ओके प्रथम व्यंजन संधीतील त्या ठिकाणी वाक आणि त्यानंतर वाग ह्या दोघही गोष्टी काय आहेत तर समान आहेत. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. यानंतर जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला तृतीय व्यंजन घेऊनच त्या ठिकाणी विग्रह केला जातो. पण काही अपवादात्मक अशा प्रकारची प्रश्न जर विचारली गेली, काही अपवादात्मक अशा प्रकारची प्रश्न जर विचारली गेली तर लक्षात असू द्या मित्रांनो, कन्सेप्ट आवर्जून क्लिअर करा. तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर कसं वाटलं ते कमेंट्समध्ये मला सांगा. ओके, अशाच पद्धतीने आपण नवनवीन जे काही त्या ठिकाणी लेक्चर आहे ते तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. नवनवीन संकल्पना तुम्हाला त्या ठिकाणी सांगणारे. काही अडचण नाही. लवकरच लक्ष मराठी या ॲपमध्ये सर्वच्या सर्व ज्या बॅचेस आहे, विविध प्रकारच्या बॅचेस म्हणजे राज्यसेवा मुख्य असेल, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा, संयुक्त गट क मुख्य परीक्षा, त्यानंतर इतर ज्या काही बॅचेस असतील, PYQच्या बॅचेस असतील, या सर्व बॅचेस लवकरच आपल्या लक्ष मराठी या ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्याने अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल, लक्ष मराठी अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, आणि त्यावरती मी रोज त्या ठिकाणी नवनवीन संकल्पनेची प्रश्न त्यावरती पाठवत असतो. ती प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. ओके, सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.